जेईई, नीट, MHT CETच्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा। तज्ञ, अनुभवी, प्रशिक्षित प्राध्यापक, डिजिटल क्लासरूम, सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल, विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र, विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन, डेली प्रॅक्टिस पेपर, मुला मुलींकरता स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल, बस सुविधा, निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस। तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा। आदर्श शैक्षणिक संकुल विटा, विटा कुंडल रोड। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विजय वडेट्टीवार यांच्या दिलेल्या जाहीर वक्तव्याबाबत मनाला वेदना झाल्या असून आमचे वकील बांधव ज्यांना भारत सरकारने सर्वात मोठ्या सर्वोच्च सन्मानाने गौरवान्वित केले असे पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्याबाबत देशद्रोही वक्तव्य करणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या देशभक्त संघटनेवर ठेवलेला ठपका अतिशय वेदनादायी असून आमच्या सकल हिंदू बांधवांच्या मनाला तीव्र यातना झाल्या आहेत। तसेच सदर वाक्य हे पाकिस्तान धार्जिणे असून देशद्रोही कृत्य आहे। याबाबत ॲडव्होकेट विशाल मोहिते राहणार वांगी तालुका कडेगाव FIR दाखल करण्यासाठी चिंचणी वांगी पोलीस स्टेशन येथे अर्ज केला आहे। अर्जात असे नमूद करण्यात आले आहे की सद्यस्थितीत निवडणुकीत असे वाक्य उच्चारून लोकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र असून 2 गटामध्ये आणि पक्षामध्ये भांडण लावण्याचा फालतू उद्योग करण्याचा प्रयत्न केला आहे। अशा सार्वजनिक डोमेन्समध्ये प्रसारित केलेल्या विधानामुळे आमचे वकील बांधव आणि सामान्य जनता व्यथित आहे। त्यांनी केलेले विधान अत्यंत निष्काळजीपणाचे असून माझ्यासह हिंदू समाजातील माझ्या बंधू भगिनींच्या धार्मिक भावना दुखावणारे आहेत। ही विधाने कायदा आणि सुव्यवस्थेला कारणीभूत ठरणारी आहेत। विजय वडेट्टीवार यांचे विधान ही संधी साधू आणि मानसिकदृष्ट्या अपंग असण्याचे लक्षण आहे। सदर विधान ऑनलाईन प्रसारित केले आणि माध्यमांमध्ये देखील नोंदवले जाते। तसेच हे विधान विविध लिंक्सवर उपलब्ध आहे असे त्यांनी म्हटले। IPS अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती, हे सत्य ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले आहे। विजय वडेट्टीवार यांनी दावा केला होता की आरोपी पोलीस अधिकाऱ्याला संरक्षण देण्यासाठी उज्ज्वल निकम यांनी पुरावे लपवले। निकम हे वकील नसून देशद्रोही आहेत। ते म्हणाले की भाजप एक देशद्रोही व्यक्तीला का संरक्षण देत आहे आणि अशा व्यक्तीला लोकसभा निवडणुकीत उमेदवारी का दिली असा माझा प्रश्न आहे, असे विधान राज्याचे विधानसभेचे विरोधी नेते विजय वडेट्टीवार यांनी केले। सदर वक्तव्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यतिरिक्त प्रिंट मीडिया आणि वर्तमानपत्रेमध्ये उपलब्ध आहे। त्यांनी त्यांचे खंडन केलेले नाही। ही विधाने दुसरी काहीही नसून निव्वळ भडकावणारी, हेतू पुरस्पर आहेत। समाजाची शांतता भंग करणारी टिप्पणी आणि सार्वजनिक जागेवर उपद्रव अपमान करण्याचा हेतू शांतताप्रिय हिंदू समाज तसेच शिवीगाळ व गैरवर्तन केले आहे आणि म्हणून गुन्हा दाखल करण्याचे आवाहन विधानाच्या विरुद्ध म्हणजेच विजय वडेट्टीवार यांच्या विरुद्ध केलेले आहे। अशा प्रकारचे भडकावणे हे दुसरे तिसरे काही नसून हिंदू समाजातील शांतताप्रिय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या देशभक्त संघटनेच्या विरोधात जमावाचा आक्रोश निर्माण करण्यासाठी समाजकंटकांना प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या देशभक्त संघटनेचा आदर करणाऱ्या सर्व लोकांच्या धार्मिक मानसिक भावना दुखावणारे आहे। त्यांच्या विधानामुळे उपद्रव आणि अराजकता निर्माण करण्याचा हेतू आहे। सध्याच्या परिस्थितीत ते निवडून आलेले लोकप्रतिनिधी असल्याने त्यांनी अशी विधाने करणे कायद्याच्या तत्वांच्या विरुद्ध आहे आणि भारतीय संघराज्याची अखंडता आणि धर्मनिरपेक्ष मूल्य अबाधित ठेवण्याच्या विरोधात आहे। त्यामुळे याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे आणि म्हणूनच ही तक्रार तुमच्या निदर्शनास आणण्यासाठी व तुम्ही माझी तक्रार नोंदवावी याला माझे म्हणणे आणि माझ्या तक्रारीच्या समर्थनार्थ विधान समजावे आणि या तक्रारीवर त्वरित FIR नोंदवावा आणि आरोपी व त्यांच्या साथीदारांविरुद्ध कारवाई सुरू करावी, जेणेकरून त्यांच्यावर कायद्याच्या विविध तरतुदीनुसार खटला भरून त्यांना शिक्षा होईल, असे अर्जातील माहिती ॲडव्होकेट विशाल मोहिते यांनी दिली। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, विटा।